कलेक्टर ज्यावेळी आम्हाला ऑनलाईन परवानगी परवानगी अर्ज मला वाटतं आमच्या व्यक्ती तुम्हाला व्हिडिओ दिला चुकीची तुम्हाला पण इन्फॉर्मेशन चुकीची मिळते आणि आम्हाला पण चुकीची मिळते ना. तुम्ही आम्हाला चुकीची इन्फॉर्मेशन गावकऱ्यांचा विरोध आहे किंवा ऑलरेडी त्याचा 2-2 रिपोर्ट स्वागत तिथं टॉवर उभा तिथं निवासी करण्यासाठी याने झालेलं लागायचं आणि ह्यानेच बदललेल्या माणसाला 24 तासाच्या आतमध्ये टॉवर खरेदी करा त्यांच्या गुन्हा दाखल करायचं आणि आम्ही स्वतः काढून काय करतोय नाही मी तर घोषित केलेलं आहे तसं विकास मारण्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. तर तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही तुम्ही चालू ऑर्डर करायला 24 तासाच्या आधी करावं थांबलं परवानगी मला सांगा तुम्ही पहिल्यांदा 24 तासाच्या ज्या वेळेला सांगितलं काढा त्यावेळेला तुम्ही परवानगी चेक नाही केलं आपला रिपोर्ट आला यांचा रिपोर्ट होता पण त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही नंतर व्हिडिओ म्हटलं की अशा त्यांनी ऑनलाईन परवानगी दिली आहे. आपल्याकडे आपल्या भागामध्ये ज्या गोष्टी लागतात म्हणजे कॉवर्स वगैरे लागतात काही जानकारी आपल्या नाही याच्यात कसं आहे एक हे आहे टॉवर पॉलिसी शासनाची टॉवर पॉलिसी आहे त्या टॉवर पॉलिसीनुसार टॉवर पॉलिसी दिली होती कारण दिली ना आपल्याला आता त्यांनी दिली ग्रामपंचायतीने पहिला विरोध केला आता 8 तारखेला पत्र दिलं आता आणि साहेब नगररत्न विभागाचा नियम करून तिथे स्ट्रक्चर बनवलेलं आहे तहसीलदार साहेबांनी 24 तासामध्ये त्याच्यामध्ये दिले आधी नगररत्न टॉवर पॉलिसी आहे बरोबर आहे सर तुम्ही मला हा दूध दाखवतो बरोबर आहे हा संपूर्ण देशासाठी किंवा महाराष्ट्रासाठी लागू असेल बरोबर आहे ना मग ह्यात काही अटी नियम असतील ना जरी बघायचं असेल तर आमच्यासाठी मायबाप म्हणून तहसीलदार ना आम्ही तुमच्याकडे येणार ना हां बरोबर बरोबर तर काय आहे कोणीतरी मागे चांगलं वाक्य वापरलं लोकांचा विरोध असेल ना मोठे मोठे प्रकल्प केले तर ते टॉवर काढायचे एका गावामध्ये 3-3 टॉवर ज्या वेळेला लागतात त्याची गरज आहे का आणि ज्या गावांमध्ये नाही आहे त्या गावांमध्ये जाऊन प्राधान्य द्या ना तुम्ही मला हे सगळे चौकशी करून जरा काय अहवाल आणि गावाचं काम चालू सुद्धा आहे अजून पण चालू महसुलासाठी आम्ही काय करतो 2000 रुपये प्रत्येक टॉवरकडनं महसूल हा तहसीलमध्ये घेतला जातो साहेब त्याच्या आधी आम्ही माहिती हरकत नाही सर या आम्हाला कारवाई बनवली जसं मी मागच्या वापरलं तर गावाचा विरोध असतो तर अनेक ठिकाणी प्रोजेक्ट केले त्याचं एक उदाहरण म्हणजे आपलं कोकणातली रिफायनरी बरोबर आहे काय करतो आम्ही चेक करतो अनुमान काय
मंगळवारी मोर्चा ठेवा तहसीलदार साहेबांच्या कार्यक्रम नाही कारवाई कधी तो मंगळवारी असा मोर्चा येईल आणि त्यात फक्त हेच नसतील आम्ही पक्षातले सगळे नेते असतो ठीक आहे काय आहे ना आमचा जर पदाधिकारी जर नाराज असेल तर आम्ही कशासाठी नेते बनायचं ना पक्षामध्ये आमचा पदाधिकारी उपोषणाला बसतो त्याला तुम्ही विचारायला कोणी जात नाही बरोबर आहे गावातल्या लोकांचा विरोध आहे म्हणून आम्ही या गोष्टी सगळ्या करतो मला असं वाटतं तुम्ही जर थोडं प्राधान्य द्यावं घेतो पण या गोष्टी जर तुमच्याकडनं होणार नसतील तर मग आम्ही अपेक्षा कोणाकडनं बाळगायची मी मंगळवारपर्यंत वाढवली मंगळवारपर्यंत जर नाही झालं तर मंगळवारी आम्ही आमचा मोर्चा काढू आणि चहा आल्यावर काढा ना काम केलं सर काय सांगाल एकूणच नागोठण्यापुरता नाही तर रायगड जिल्ह्याचा संपूर्ण विषय आहे की अनधिकृत टावर जे आहेत त्यामुळे कशा पद्धतीने परिणाम होत आहे मनसेची भूमिका भविष्यात पूर्ण रायगड कोकणासाठी काय असेल महाराष्ट्रासाठी काय असेल मला असं वाटतंय की बघा ना तहसीलदार साहेबांनी स्वतः पत्र काढलं की 24 तासाच्या आत जेवढे अनधिकृत टॉवर आहेत ते काढण्यात यावेत आणि 24 तासानंतर असं काय घडलं की तहसीलदार साहेबांनी त्यांची भूमिका बदलली आणि अनधिकृत टॉवर अधिकृत आहेत हे दाखवण्याचा ते केविळवाना प्रयत्न करत होते. आता पण आम्ही एक पेपर त्यांना दिला तर ते मला म्हणाले परवानगी आहे परंतु ती परवानगी नव्हती तो अर्ज होता म्हणजे ज्या समोरच्या कंपनीने अर्ज केला तो अर्ज होता. जर तहसीलदार साहेब जर अज्ञानात असतील तर मग इथल्या गोरगरीब जनतेने करायचं तरी काय. मला असं वाटतंय की अनधिकृत गोष्टींना प्राधान्य देणं हे तहसीलदारांचं काम नाही आहे. मग पहिला 24 तासात हे सगळं अनधिकृत बांधकाम हटवा हे पत्र काढताना तुम्ही नक्की कुठल्या नशेत होतात हा प्रश्न आम्हाला पडलाय. मी तुम्हाला सांगतो की जर आमचे महाराष्ट्र सैनिक याच्या बाबतीत उपोषणाला बसले होते त्यांच्या उपोषणाच्या स्थळी देखील कोणालाही भेट जायची इच्छा देखील वाटली नाही की बाबा जर आपण ज्या तालुक्याचे तहसीलदार आहोत त्या भागामधली जर काही तरुण मुलं उपोषणाला बसली असेल तर त्यांच्याकडे ज्ञान अज्ञान जे काय आहे तुम्ही जाऊन त्यांना भेटलं पाहिजे त्यांना समजून सांगितलं पाहिजे. असं न करता त्यांनी त्या उपोषणाकडे पाठ फिरवली होती. आमच्या महाराष्ट्र सैनिकांचा ज्यावेळेला मला कॉल आला त्यावेळेला मी उपोषण करणं हे आपलं काम नाही आहे. मी येतो आपण भेटूया नाही झालं तर मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने हे करून घेईल. एक सांगतो जर गावातल्या लोकांना जर तो टॉवर नको असेल तर तिथे टॉवर होणार नाही. आजपर्यंत या महाराष्ट्राचा इतिहास आहे जर स्थानिक लोकांना स्थानिक भूमिपुत्रांना जर एखादी गोष्ट नको असेल आणि ती जर बळजबरी लादण्याचं काम सरकारने केलं असेल तर त्या वेळेला त्या सरकारचा नायनाट झालेला आहे. त्या भागातल्या तिथल्या राजकीय नेत्यांचा नायनाट झालेला आहे. आमच्यावर एखादी गोष्ट लादू नका. गरज आहे तर नक्कीच हे करा पण स्थानिकांचा जर विरोध असेल तर आम्ही तुमच्या विरोधातच काम करणार एवढं नक्की. तर राज साहेब असतील किंवा एकूणच अमित साहेब असतील यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नावर ज्या पद्धतीनं रान उठवलं होतं आता जर आपण मुंबई गोवा महामार्गावरून आलात तर प्रचंड खाचखळगे आहेत आणि गणपतीच्या तोंडावर देखील काय सरकारचं काय करायचं काय म्हणजे आम्ही पायी चालत गेलो आम्ही आंदोलनं केली नेत्यांच्या गाड्या फोडल्या जे काय करायचं ते सगळं केलं पण महाराष्ट्रातल्या जनतेने पण या गोष्टीचा कोकणातल्या जनतेने पण विचार केला पाहिजे ना. ज्या भागातल्या लोकांना तुम्ही निवडून देता त्या नेत्यांनी मागची 20-15 वर्ष कोकण हायवेचं काम चालू आहे आणि त्यांच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे. सो फक्त मनसेनी करून होणार नाही स्थानिकांची तिथल्या राहणाऱ्या लोकांची पण इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे. जोपर्यंत लोक एकत्र येत नाहीत तोपर्यंत मला असं वाटलंय कुठलाही इतिहास घडत नाही. त्यामुळे जोपर्यंत स्थानिक लोक या सगळ्या आमच्या आंदोलनात उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला अशाच खड्ड्यातनं जावं लागेल एवढं नक्की. तर सर्व समस्यांची जी सत्ता आहे हे एकमेव गुरु किल्ली आहे. समस्या सगळ्या सत्तेतून सोडवल्या जातात. विधानसभा निवडणुका आहेत आगामी निवडणुकांच्या माध्यमातून कशा पद्धतीने आपले निवडणुकीत उमेदवार असतील काय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीने येणारी निवडणूक लढणार आहोत. तुम्हाला पूर्ण येत्या 20 तारखेनंतर सन्माननीय राजसाहेब ज्यावेळेला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील त्यावेळेला तुम्हाला अंदाज येईल की मनसे कशा प्रकारे कामाला लागली आहे. आणि महाराष्ट्रात जेवढे मोठे आंदोलन झाले ते सर्वच आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उभे केले होते आणि त्यात यशही आलं. सो महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांच्या पाठी खंबीर उभी आहे आणि येणारी निवडणूक मध्ये तर निवडणुकाच झाल्या नाहीत. तुम्ही जर मागाल तर मागच्या 5 वर्षात ना जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या ना पंचायती समितीच्या नियुक्त्या झाल्या ना कुठल्याच निवडणुका नाही झाल्या. शेवटची निवडणूक ही लोकसभेची झाली आणि त्याच्या व्यतिरिक्त लोकल निवडणुका कुठल्याच झाल्या नसल्यामुळे लोकांचा कौल कोणाला माहीत नाही.
पण मी पूर्ण खात्रीने सांगतो की महाराष्ट्रातली जनता ही सन्माननीय राजसाहेबांसोबत आहे आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा आकडा हा विधानसभेत असेल आणि तो विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नांवर आक्रमकरित्या काम करताना तुम्हाला दिसेल. नॅशनल चॅनलसाठी हिंदी जात